माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 1 जानेवारी। तर तुम्हाला सगळ्यांना पहिलं तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्या अख्ख्या सगळ्या YouTube फॅमिलीला, माझे जे मित्रमैत्रिणी आता मला बघतायत ना, त्या सगळ्यांना हे येणारं नवीन वर्ष खूप सुखाचं जाऊ दे, आरोग्याचं जाऊ दे, हीच मी देवाजवळ प्रार्थना करते। तर चला, आता मी साडी वगैरे नेसून कुठे चाललेली आहे, तर मागे मी तुम्हाला म्हटले होते आमच्या घरात एक नाही तर 2 पाहुणे आलेले आहेत। तर ते 2 पाहुणे कोण आहे, तर माझा जो भाऊ आहे संदेश, तर त्याला ना 2 जुळी मुलं झालेली आहे। तर पहिली आद्विका आहे, तुम्हाला माहितीच, म्हणजे पहिली एक मुलगी आहे। तर आज त्यांची 12वी आहे, आम्ही सगळेजण चाललेलो आहोत 12वीला। तर डिटेलमध्ये तर मला ती पूजा आणि ते शेअर करता येणार नाही, कारण पाहुण्यांच्या इथे मी शूटिंग कितपत करू शकेल मला माहिती नाही। तर 5वी आणि 12वीची आमच्याकडे काय प्रथा आहे ना, तीच अगस्त्याच्या वेळेला मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी ते व्हिडिओज अपलोड केलेले आहे। तर तुम्हाला बघायचं असेल ना की 5वी आणि 12वी कशी करतात आमच्यात, तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। मे महिन्यामध्ये बघा आपण केलेलं होतं ते सगळं। तर चला, आता मी चालले, ऑलरेडी उशीर झालेला आहे। तर वर्षाचा पहिलाच दिवस आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी बरेचसे लोक आपले जे आराध्य दैवत आहेत त्याच्या पाया पडायला जातात, मंदिरांमध्ये भरपूर गर्दी करतात। मी मात्र माझ्या आराध्य देवाच्या नुकतेच पाया पडून आलेली आहे, जेजुरीला जाऊन आलेली आहे। आणि पहिल्या दिवशीच, म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशीच तळी भरून मी वर्षाची सुरुवात केलेली आहे। कसं पकडते बघ ना, चिंतावणी मोऱ्याचा तांबले कातोबाचा तांबले तांबले आई राधा उदे 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 हर हर महादेव हर हर महादेव। कसं कळतंय ग की त्याला कसं पकडले बघ, टाईट बघ, आता सोडले बघ, किती हुशार आहे। दिवा सांभाळा बाळा, देठ देवाकडे करायचं, देठ आहे ना त्याचं टोक आहे ना, हा। जो आपण जेजुरीला दर्शन करून जो भंडारा घरी मी घेऊन आले होते ना, तर त्याची घरी आल्यानंतर तळी भरावी लागते, म्हणजे तो भंडारा देवाला परत फिरवावा लागतो। त्याच्याप्रमाणे मी वर्षाचा पहिलाच दिवस निवडला तळी भरण्यासाठी, आणि घरी मी माझ्या देवाची म्हणजे खंडेरायाची तळी भरलेली आहे। आणि माझ्या हातनं पहिल्याच दिवशी मी देवाची आराधना अशा प्रकारे केलेली आहे। अधिक महिन्यामध्ये ना मी जोडवी केली होती। ती जोडवी कशी केली होती ती मी तुमच्याशी शेअर देखील केली होती, तो व्हिडिओ आहे बघा। ती जोडवी आहे ना, माहिती नाही का डिझायनर जोडवी केली होती, परंतु ती ना गेल्या महिन्यामध्ये त्याला असं चीर पडली आणि ऑटोमॅटिकली त्याचा तुकडा पडून गेला एका पायातल्या जोडव्याचा। आणि मलाच समजलं नाही की एवढे मी पैसे घालून देखील ती काही जोडी मला चांगली लागली नाही। त्याच्यामुळे त्या दुकानात मी काही परत गेलेच नाही। या दुकानात गेले आणि आपली साधी सिंपल आपली जी सुट्टी जोडवी असतात ना, जी मला आवडतात प्लेन, तीच मी पुन्हा करून टाकली। तर म्हणतात ना की जुनं ते सोनं, तर जुन्या पद्धतीच्या डिझाईनीच बऱ्या असं वाटायला लागलं, की कम्फर्टेबल पण आहे आणि शिवाय परत असं म्हणजे जास्त तुटणार वगैरे पण नाही, दणकट असतात वापरायला। तर इथे तुम्ही बघू शकता मी आहे ना त्यांच्याकडूनच जोडवी बसवून घेतली पायामध्ये। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, तर तुम्ही सुद्धा जर जोडवी केली ना, तर त्या सोनाराकडूनच जोडवी आपल्या पायामध्ये बसवून घ्या। ते ना आपल्या पायाच्या बोटाच्या मापानुसार आहे ना व्यवस्थित कटिंग करून मग फिटिंग करून देतात आपल्याला बोटामध्ये। तर हे मला माहिती नव्हतं, की मला तिथे गेल्यानंतर समजलं की ते देखील आपल्याला असं फिटिंग करून देतात। तर आता मला इतकं कम्फर्टेबल वाटत आहे ना नवीन जोडव्यामध्ये। आणि अगस्त्याला आहे ना मी असं गळ्यामध्ये ओम शोधत होते, तर बघितलं ओम, आवडले मला ते तिथे, परंतु आहे ना माझ्या बजेटच्या बाहेर सोन्याचा रेट सांगत होते ते म्हणलं नको, आत्ता नकोच करायला, त्याचा आता बड्डे आलेला आहे मे महिन्यामध्ये, मग तेव्हाच आपण त्याला काहीतरी सोन्याची वस्तू करावी। मग मी तो प्लॅन कॅन्सल केला अगस्त्याला ओम करण्याचा। आणि बाळासाठी जी वस्तू घेतलेली आहे ना त्या घेतल्या, आणि त्याच्यानंतर मग बाळांना कपडे घ्यायला मी इथं आलेली आहे। कपडे देखील खूप छान मिळाले बाळांना, इथून पुढे दाखवेल मी तुम्हाला। तो वस्तू काय घेतलेली आहे, तर वस्तू घेतलेली आहे मी बाळ्या कानातल्या, ज्याने बाळाला कान देखील टोचता येतील आणि ते त्यांना चांगल्या वर्षभर देखील कानामध्ये घालता येईल। तर मला आहे ना अशा बाळ्यांमध्ये डिस्को मणी खूप आवडतो। तर अगस्त्याला देखील आमच्या मामींनी, म्हणजे सानवीच्या पप्पांच्या मामींनी अशा बाळ्या केलेल्या होत्या।
आणि त्यांनीच आम्ही कान टोचलेले आहे अगस्त्यचे, आणि त्या बाळ्या अजूनपर्यंत त्याच्या कानामध्ये आहे. आता तो 8 महिन्याचा झाला, परंतु त्याच बाळ्या मी ठेवलेल्या आहे. त्याला असे लटकन असलेले नाही का कानातले असतात, ते मला करायचे आहेत. परंतु जरा तो असं बसायला चालायला वगैरे लागला ना की छान वाटतात, मग त्या कानातल्या बाळ्या अशा मस्त हलतात. तशी मी त्याला असं मस्त कानातलं करणार आहे नंतर. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असे एकसारखे 2 ड्रेस घेतलेले आहे डंगरी पॅटर्नमध्ये, हे छोट्या बाळांसाठी. आणि हा पॅटर्न मला एवढा आवडला ना की अगस्त्याला देखील मी असा सेम ड्रेस घेतला. तर कानातल्या बाळ्या, कपडे आणि हे जे साहित्य आहे ना, खारीक, खोबरं, रवा, साखर, तूप, हे आमच्याकडे आहे ना जेव्हा पण आपण भेटायला जातो ना डिलिव्हरी झालेल्या कुठल्याही बाईला, तर आणि 12वीला 5वीला कधीही भेटायला जा आपण, आपले नातेवाईक वगैरे असेल ना तर त्यांना आपल्याला हे घेऊन जावंच लागतं भेटायला, अशी आमच्याकडे पद्धत आहे. तुम्ही माझी जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हाचे व्हिडिओ जर तुम्हाला आठवत असतील, तुम्ही पाहिले असतील तर 2 मोठे जे 50 किलोच्या ज्या कोठ्या असतात ना त्या 2ही भरल्या होत्या. इतकं मला सामान आलं होतं. जे बी कोणी भेटायला येत होते ते सगळे हेच सामान आणत होते. अक्षरशः ते लाडू करून आणि मला खाऊन वैताग आला होता, एवढं सामान आहे. आणि अजून देखील माझं त्या सामानामधला रवा, साखर मी अजून देखील वापरत आहे. तर इतकं मला सामान आलं होतं. तर अशा पद्धतीने आमची दोन्ही बाळं आज 1 जानेवारीला 12 दिवसाची झालेली आहे. आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत, कारण 2023 साल हे आम्हाला खूप छान गेलं. आणि नवीन वर्ष आता 2024 साल उजाडलेलं आहे. आणि 31 डिसेंबरला आहे ना आम्ही आमच्या बाळाला ना ॲमनोरा मॉलला घेऊन गेलो होतो. ॲक्च्युली सानवीला आम्ही दरवर्षी म्हणजे नवीन वर्षी आहे ना मॉलला असे लाइटिंग दाखवायला खास करून घेऊन जातो. तर थोडंसं छान वाटतं, जरा एक नवीन वर्षाचा फील येतो. तर या वर्षी देखील तिने हट्ट पकडला होता की मला जायचंय म्हणून लाइटिंग वगैरे बघायला, डेकोरेशन बघायला. तर मग मी म्हटलं होतं सानीच्या पप्पांना की तिला घेऊन जा, पण ते म्हणाले की चल ना बाळाला पण बघायला मजा वाटेल. तर बाळाला जेव्हा आम्ही तिकडं नेलं तर असे मोठे डोळे करून इतकं छान लाइटिंग बघत होता तो. कारण एवढी लाइटिंग आपल्या घरामध्ये, आपण कधी एवढी लाईट नसते आपल्या घरामध्ये, आणि इथे इतकी लाइटिंग आणि मस्त असं डेकोरेशन बघून आणि इतके उंच मॉल बघून तर अगदी म्हणजे असं आश्चर्यचकित त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ना ते अक्षरशः म्हणजे टिपण्यासारखे होते. तो खूप आश्चर्यचकित होता. बघितलं ना, इथं पण तुम्ही बघू शकता असं वरती बघत आहे तो मॉल, इतकं उंच आहे. म्हणजे त्याला खूप असं छान वाटलं, म्हणजे कारण फ्रेश वाटलं. आणि आम्ही काही जास्त वेळ तिथे थांबलो नाही, 1 तासाभरात आम्ही आलो. परंतु जस्ट एक फिरवून आणलं त्याला. पण आता थोडंसं जरा बाहेरचं पाहिजे ना, की घरात आपण किती दिवस ठेवणार मुलांना. लहान जरी असले तरी त्यांना बाहेरचं पण वातावरण पाहिजे, जेणेकरून त्यांची पण इम्युनिटी वाढेल. आणि फिरले म्हणजे सवय पण होईल ना, कारण आपल्याला देखील इकडे तिकडे कुठं ना कुठं काही ना काहीतरी कामानिमित्त जावं लागतं. आणि घरात बसून त्यांना देखील बोर होतं आणि आपल्याला देखील बोर होतं. ते तुम्ही बघू शकता कसा मस्त खेळतोय बघा बॉल. आणि ते सगळं ते जे दुकान आहे ना मॉलमधलं, त्याच्यामध्ये मस्त असं जेवढी खेळणी होती ना प्रत्येक खेळणीत असं मस्त एकदम खेळत होता, बघत होता. तर मजा वाटली त्याला देखील आणि सानवीला देखील खूप छान वाटलं. मला देखील थोडासा चेंज मिळाला, कारण बाळामुळे ना मी शक्यतो कुठेही जायचं टाळते. आता माझ्या नातेवाईकांचे एवढे काही कार्यक्रम झाले, बड्डे झाले, पूजा, लग्न, परंतु आहे ना बऱ्यापैकी मी टाळते, कारण मला बाळाचा असं वाटतं हाल नको व्हायला. पण आता असं म्हणजे कधीतरी असं अर्धा तास 1 तास ठीक आहे, बाहेर पडलंच पाहिजे त्याला घेऊन. आणि नंतर मग मॉलमध्ये फिरल्यानंतर छान आम्ही आमच्या ॲमनोरा मॉलच्या मागे आहे ना एक पॉईंट आहे तुपे कॉर्नर म्हणून, तिथं आमचा फेवरेट पॉईंट आहे तो. खूप छान मोमोज वगैरे मिळतात तिथे, तर मोमोज खाल्ले आम्ही. आणि त्याच्याबरोबर लिट्टी चोका म्हणून एक बिहारी एक डिश आहे, ती देखील आम्ही ट्राय केली. त्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे. खूप मस्त वाटलं तो जो पदार्थ आहे तो खाऊन. तर तुम्ही पण तिकडे गेला ना तुपे कॉर्नरला ॲमनोरा मॉलच्या मागे, तर नक्की इथे जा आणि हे दोन्ही पदार्थ तिथे ट्राय करा. तर सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचा आम्ही खूप जंगी स्वागत केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आमच्या आयुष्यात गेले वर्ष देखील आनंदच होता. आणि मी अशी प्रार्थना करते की हे येणारं वर्ष देखील आमच्या आयुष्यात आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात देखील खूप खूप आनंद घेऊन येऊ दे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच मी प्रार्थना करते. आणि आपल्या चॅनलवर तुमचं प्रेम जे आहे ना, जे तुम्ही आत्तापर्यंत देत आलेलं आहात, ते प्रेम तुमचं पुढेही कायम असू द्या. जो आपला मेशो हॉलचा जो व्हिडिओ आहे ना, त्याला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा खूप थँक्यू. असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू द्या. आपल्या सानवीचं जे चॅनल आहे ना, सानवीज आर्ट पॅलेस, त्याला देखील प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.